Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So yes, normal routine start झाला आहे. नाईसा गेली आहे स्कूल मध्ये, रचना किचन मध्ये, आई आराम करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड मी अजून म्हटलं अरे वा किती छान, हे सगळे एका मंथ मध्येच आहे. छान नाहीये, एका मंथ मध्येच कशाला एवढा खर्च करायला लावते. पण नोव्हेंबर छान मंथ आहे ना. आता आमची अॅनिव्हर्सरी आहे 26 ला. आमची 11 ला झाली. 18 ही काही अडी महिना. हॅपी अॅनिव्हर्सरी ॲडव्हान्स. विसरली तुमची अॅनिव्हर्सरी, विसरली आहे ही. दादांना सांगू नको, कारण गेल्या वर्षी रात्र झालं, सगळं झालं, दादा विसरले होते टोटल. विश पण नाही केलं. म्हणून मी विसरू शकते. तू बरी आहे त्यांच्यापेक्षा. अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे. खतरनाक आहे तू. काय म्हणते? तू काय म्हणते? कुठे झाली एवढं उन्हात? झाले तर केस मस्त झाले. अरे आता उलट ते हे झाले, मी वॉश नाही केलंय दात. नाही पण स्टील छान वाटतंय. कलर वगैरे पण चांगलाच बोलायला पाहिजे. काय करणार? पैसा येण्याचा टाइम. काकींना बरं आहे आता? बेड रेस्ट. पण एवढं काय झालं म्हणजे? काकी हात बी ठीक आहे रे, पायाचं डेंजरच. हो ना, त्यांना आणि त्यांना बसायची सवय नाही. मग त्यांचं असं नुसतं हे झालंय की अरे अजून असं त्यांना सवय नाही. त्यांना तर बाबा तू कुठे झालं एवढं उन्हात? आमचा हाच टाइम आहे. 12ला स्कूलला जातो, त्याच्यानंतर नंतरची कामं माझी सगळी आधीची होतात. आता ती येण्याच्या आधी वाइंड अप करते. काल काय मी त्यांना नाही बघितलं. मी उशिरा आले. नाही मग माझा तर 6 ते 7 क्लास असतो. खूप छान सुरू आहे हे. खूप क्लीन आहे काम. नाही तर कसं थ्रेड्स निघतात, असं खूप क्लीन आहे काम. मला जसं लागतं नायसासाठी तसंच. आता ना नायसाला सगळं ओळखायला लागलं. नायसाला कसे ड्रेस लागतात, नायसाला स्लीव चालत नाही, नायसाला टोचणं चालत, ते सगळ्यांना माहिती झालं असेल आता नायसाचे ड्रेस. नक्की येईल. काकींना भेटायला येईल ते सोसायटीमध्ये. सो फोनिक्स साठी एक्सपर्ट आहे आमच्या इकडे. हीच आमची ती. थँक्यू. तर नाही मी तू एकदा नायसाला ऍटलीस्ट 10 मिनिट्स भेट बघ, तुला काय वाटतंय आणि मग त्यानुसार आपण घेऊया. एक दिवस कसंही चालेल, मी येईल किंवा मॅडमला आम्ही सजेस्ट केलंय लवकरच तुम्ही इंस्टाग्रामवर थोडा वोकल होऊन फोनिक्सचे क्लासेस चालू करा, म्हणजे सगळ्यांना हेल्पफुल होईल. नेहमीच अप्रिशिएट करतात, सिरियसली करतात, नेहमी मला सांगतात. बट होपफुली मी खरंच करेन. करशील नायसापासून सुरुवात कर. सिरियसली खरंच. अगं मी येईल घरी, तू ये घरी, मी तुला सगळं मटेरियल दाखवते. होऊन दे, कारण लग्न वगैरे खूप आहे आता. डिसेंबर स्टार्टिंग आहे. माझ्या कझिनचं पिक करायला आज दोघं आई बाबा आले. फुर्सत मध्ये टाइम काढत आले, कारण हा टाइम परत येणार का नाही, कारण एवढं बिझी राहणार आहे पुढे. सो सनीचं परत टायमिंग चेंज होणार आहे. बट येस, इट्स गुड. बिझी राहणं पण इट्स गुड. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. बायकोला किती टाइम देईल मी, मला देईल. सो आता सकाळचा टाइम होता तो दिला आहे रचनेच्या शूटला, म्हणून ती एवढी छान दिसत आहे. नेहमी अवतारातच असू दे. नॅचरल. फ्रॉम स्कूल फ्रेशन अप होते आणि इट्स लंच टाइम. आज आहे काय जेवायला स्पेशल? आज मस्त भाकरी, पालेभाजी, चवळीची आमटी, असं सगळं आहे मेन्यू मध्ये. लसणाच्या शेंगा मॅन्डेटरी. हा नाहीसा आई पण आज फ्रेश एकदम. वाव, मस्त आहे ग. मस्त. हे पाहिजे आणि हिला भाती पाहिजे. प्रोग्रेस आहे ना. होणार.
प्रेशर दिलं ना, सगळे वाट बघतात ते आई कुठे आहे, कशी काय, बरं झालं की नाही, खाली सगळे विचारत असतात. प्रेशर आला ना बस तू पण तू बस, तुला लेट होईल. हे लावायचं कुठे? अभ्यास नाही दिलास? काय हे? आई आता बरोबर काढायला लागलीस बघ. छान आहे. पहिले एकदम भयानक काढत होती, तिला दाखवलं ना तर ती बरोबर काढते. हे काय भयानक काढलेलं, हे आता बघ किती छान काढलं. किती काम मस्त फास्ट अभ्यास बाबांवर गेली. हो, मला बोलते तू झोप, मी अभ्यास करते. हो तेच. मी बोलली तू पण झोप. नाही, मी अभ्यास करते, तू झोप. हे पण संपव, 3 पेजेस दिले. फटाफट होणार. मी रात्री करणार. हा, तुम्ही काय प्लीज मी करणार. बाय, काळजी घे, सावकाश जा. नायसा बेस्ट ऍक्टिव्हिटी करतीये, म्हणजे तिच्या टीव्ही टाइमला सगळं तिने बंद केलंय, टीव्ही वगैरे, आणि एवढी बिझी झाली आहे ना ते करण्यात. सो हे जे आहेत तुम्ही जे हे एग किंवा हे सगळं जे बघतायत हे 3D प्रिंटर मधून आलेलं आहे, म्हणजे किती अमेझिंग आहे. आणि आता ते नायसा त्याला मस्त पेंट करते. सो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्कीच हा एक्सपिरियन्स देऊ शकतात. 3D प्रिंटर वॉल 3D म्हणून लालबागला आहे, आणि तिथे त्यांचे वर्कशॉप्स वगैरे असतात. तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच एकदा तरी घेऊन जा. तो जो एक्सपिरियन्स आहे ना खूप डिफरंट आहे. आम्ही एकदा गेलेलो नायसाला घेऊन, तिने ते थरली एन्जॉय केलं, आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की किती प्रकारच्या गोष्टी प्रिंटरमधनं निघतात. राईट फ्रॉम शूज, त्याच्यानंतर कपडे, आणि हे जे सुंदर आम्हाला एक गिफ्ट आलेलं आहे दिवाळीत, हे बघा ना, बाप्पाची मूर्ती, म्हणजे बिलीवच नाही करू शकत, आणि एवढे सुंदर आहेत ना. इवन हे. सो नक्की एकदा तरी तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा. कसं छान बनवलं, प्रिंटर मधनं निघाले. त्याला दिवाळी गिफ्ट आलं. गणपती, लक्ष्मी, सरस्वती. छान. आणि हे काय आहे? पंट्या, दिवे. हा, पंटी छान आहे ना, एकदम वेगळं जरा काय मस्त मस्त आहेत. कमाल बघा ना कशी प्रिंटर मधनं निघाली. सुंदर आहे ना गिफ्ट, छान वाटतं एकदम. आणि हे काय आहे? किचन. हो का, त्याच्यातच होतं का? सुंदर आहे, खूपच छान आहे ना गिफ्ट. हे बघ ना, आलं, चालू झाले. मस्त आहे. पूजा करायला पण किती छान होते बघ ना, लावायला दिवे वगैरे खूप सुंदर. साप काय म्हणते? हे काय आहे? साप मुलांना खेळायला. आणि हे बघ, ओले ओले आताच केले तिने. त्यांना नाही घर दिले, ह्यांनाच घर दिले. ते सुकत ठेवायचे ना, आतमध्ये गेले की ओले होणार, ओलेच राहणार ना, म्हणून. पेंटिंग पण छान केले. अख्खा कलर मारून टाकला. ब्रेड दे कोणाला पाहिजे तर. सो रचनाला मी सरप्राईज वर एक घेऊन चाललो आहे. पहिला तर मला माहितीये मूवी आहे. मूवी तर एक हे आहे काय ते तर मी बोललो, बहाना. मूवी इज जस्ट बहाना, पण ऍक्च्युअल रिझन वेगळं आहे. अँड आय जस्ट होप
Even I know the surprise this time. reason. की फ्लॉप नको. काय रिझन? काय नाही रिझन. लगेच प्रेम चेंज. एवढ्या रात्री थोडी काय सरप्राईज मिळणार. आता तू प्लॅन केलाय. सरप्राईज मिळेल, रिझन थोडी काय असेल. एनिवेज चलो सो I know the reason behind the surprise. गाडी बाहेर हा? थंडीत लावली गाडी. घातलेत ना एवढे जाड कपडे, मी पण आणलेत. चलो चलो चलो. बघायचं रचनाला मूवी बघायचा. म्हणतो की एवढं 65 मूवी बघायला आणले. मला मी पहिला पार्ट बघितल्यावर मला दुसरा पार्ट तर बघायचाच आहे. भागो 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 भागो. Done with the movie. Movie was okay, good, entertaining. Anyways, this is the surprise for Rachna. मी गेलेलो पॉपटेट्स मध्ये रात्रीचे 12:30 वाजता. ते बंद होतं. ते बंद होतं पण मी रिक्वेस्ट केला त्यांना. काय आणलं आपण? बाबांनी सरप्राईज आहे. सिक्रेट आहे. प्रत्येकाचा स्ट्रगल. मला रात्रीचे 12:30 वाजले क्लोजिंग टाइम. उद्या सकाळी उठून परत त्यांना यायचं. प्रत्येकाचा स्ट्रगल असतो. प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा आहे. प्रत्येकाची डेस्टिनी वेगळी आहे. प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे. प्रत्येकाची मेहनत वेगळी आहे. कोण कसं करतंय त्याच्यावरती आहे. आपण आपलं काम करत राहायचं. थंड थंड क्लायमेट आहे. कशी होती मूवी? मला तरी फर्स्ट पार्ट जास्त आवडला. खास आपल्या नवेंजल फॅमिलीसाठी. खाणारी माणूस बघ कुठे बसले. लिहून पण दिलं त्यांनी. दिलं मी दिलं. Congratulations 2000 vlogs. Congratulations for the completion of 2000 vlogs. Angel has created history असं म्हणू शकतो. माझ्या मते वी आर द फर्स्ट कपल ज्यांनी इंडियामध्ये कन्सिस्टंटली 2000 व्लॉग्स डेली व्लॉग्स केले असतात. माय गॉड 2000 कंप्लीट केले. अँड इट्स अ रेकॉर्ड इन इटसेल्फ. And thank you so much for being a part of this journey. Exactly. It all started with Rachna, of course. And तेच बूस्ट लागतो, प्रेम लागतो, साथ लागते, सगळं काही लागतं आणि ते सगळ्यांमुळे पॉसिबल झालंय. सो थँक्यू सो मच. थँक्यू. सच अ स्वीट सरप्राईज आणि सच अ स्वीट केक. बोला. मी चूज केलं. नाईस आणि चूज केलं. आणि द बेस्ट पार्ट इज हे सगळं आपल्या ऑफकोर्स यूट्यूब फॅमिली, आपली फॅमिली यांच्या सगळ्यांमुळे झालं आहे. अँड नवेंजल ऑफिशियली completes 2000 vlogs. Exactly.
आणि इट वॉज अँड इट इज अ बिग चॅलेंज. कारण दर दिवशी दरवेळीच नवीन कॉन्टेंट काहीतरी वेगळं घेऊन येणं, दॅट टू ऑन डेली बेसिस. आणि असं नाही आहे की कोणी कंपल्शन केले, बट एक ती सवय झाली आहे. लेट्स सी कुठपर्यंत पोचतो. तुमचं प्रेम असंच असू द्या. थँक्यू सो मच. खूप छान सरप्राईज. वी शुड बी प्राऊड की वी आर द फर्स्ट पर्सन आणि फर्स्ट कपल टू कम्प्लीट. आणि आय एम सो हॅपी की सनीच्या बर्थडे ब्लॉग बरोबर माझे 2000 ब्लॉग्स कम्प्लीट झाले. म्हणजे तसं पण बोलू शकतात की माझा बर्थडे व्लॉग आणि 2000 व्लॉग्स वर एक मेमरी राहणार आहे. काय खायचं कसं आहे आपलं असं कट आपण याच्यानेच करूया. हे बघ स्पून आहे. अँड आमचा रेकॉर्ड आहे इंडिया आणि एशिया. अँड आता आपण असं बोलू शकतो की लवकरच गिनीज मध्ये आपण एंट्री करणार आहोत फॉर द लॉंगेस्ट स्ट्रीक ऑफ व्लॉग्स रिजनल. लेट्स सी. super happy and once again congratulations to us. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांनी आपल्याला काय दिलं नाही खायला. बाबा तुम्ही विसरले का? बाबा विसरले. बाबा कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला पण छान आहे सरप्राईज. आणि पूर्ण नायसा खाणार आहे. एवढी घाई नायसा नाही खाणार. एवढी घाई की घरी पण नाही गेलो, इथेच खायला घेते. खालचं होते बाबांना सरप्राईज. असं झालेलं की सरप्राईज कधी सांगतो. थँक्यू. चलो थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा, असंच तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ ब्लेसिंग्स राहून दे. अँड थँक्यू सो मच वन्स अगेन. लव्ह यू ऑल. आमचा आणि हा केक सगळं तुमच्यासाठीच. येस. आणि आमच्या ब्लॉग्स थ्रू जे मगाशी रचना बोलत होती की आयुष्यात सगळेच आपल्या ह्याच्याने स्ट्रगल करतात आहे, मेहनत करत आहोत. आणि आम्ही पण तेच करत आहोत. खूप सारे एफर्ट्स मेहनत करून सगळं आमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करून आमच्या व्लॉग्स थ्रू तुम्हाला चांगलं काही एक पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह वाईब्स देण्याचा. अँड तेच करत आहोत आणि तेच करणार आहोत पुढे करत राहू जोपर्यंत जमतंय. लव्ह यू ऑल. लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स फ्रॉम नवीन. and laugh and love. Bye. So भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. Till then, bye, take care and live, laugh and love. चलो लेट्स गो. मस्त थंडगार. खूपच थंडगार. मला तर ही थंडी नाही सहन होते. पुढची थंडी काय सहन होईल.